तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असा आहे की तुमच्या भावाने उतारेवर आणलेला आहे 360. त्यातच तुमचा भाऊ व्लॉगिंग करणार आहे आजच्या दिवसात. आणि स्टिक बघू शकता, वन साईड लांब लचक स्टिक तुमच्या भावाने 10 मीटरची स्टिक घरातच लावले. तर आईच बघूया काय करते. मेन विषय आई काय करते. अरे आटापला काय केलं. पुरणपोळी केलंय बाबा, आता पाठव ठेवतोय. पुरणपोळ्या केल्या मॅडमनी, पुरणपोळ्या केल्या. देवा दाखवते स्टिक. स्टिकचा फायदा दाखव तुम्हाला. केवढी लांब होते बघायचे काय. आठ जोड 10 मीटरची स्टिक आहे. आता आपण आलोय प्रणित भाऊ सोबत आपल्या दुकानाचा बॅनर प्रिंट मारायला. प्रणित भाऊ आपला कामावरनं झालाय आज. तो ओके दिसतोय कारण अजून रात्र झाली नाही, होळी बाकी आहे. अजून आमची होळी बाकी आहे. आता होळी बाकी आहे, आता होणार प्रिंट आजच्या गावात. पाठी घालून टाकतो. भावांनो, आपल्या गोव्याच्या ट्रिपचा का लवकरच नियोजन रम्या आमचा केरळला गेला ना. तो आला की आमच्या केरळा ह्याच्या गोव्याच्या ट्रिपचं नियोजन होणार आहे. काय विषय नाही. आपला बॅनर आता प्रिंट झाला आहे, कटिंग होतं बघू शकता तुम्ही. हा पोरगा खूप मेहनती आहे भाई. पोरगा बोलतोय उद्या होळी आहे, मी उद्या कल भांग बिंग पिएगा की नाही. फिर भांग बिंग पिएगा की नहीं. क्या भांग नहीं पीता. अरे ये ना, ये वन साइड किधर भी पड़ा रहेगा. तेरे को राजवाड़ी बीच पता है क्या. तेरे को ज्यादातर उधर ही दिखेगा. पिताय काय नसा कमलेश आहे भाई, आमच्या वर्गातला कमलेश आहे. इधर से काट एकदम प्रॉपर एवढा पट्टी जेवण करत नाही भाई. अरे नाही, त्याने मला माझी ढोंग केलं लेखा शादी का देने का था कैसे काट दे. A few minutes later. भावांनो, आता मी बॅनर घरी घेऊन आलोय. तर आईची रिॲक्शन बघूया काय ते. आई आई खोल तर पंड्या. कन्नड संपदायनी. हा बघ माझ्या आयटमचा फोटो आहे. माझ्या होणाऱ्या बायकोचा फोटो आणलाय मी फ्रेम करून. आणि भाऊजी पण आपले आलेले आहेत होळी निमित्त. कन्नड चांगला आहे. हे बघ रिपीट पण मारून दिले ना त्याने. प्रणित दिल्लो, प्रणितला घेऊन गेले. बॅनर तो बनवले ना आता माणसानं माझ्या. तुमच्या होणाऱ्या वहिनीने बनवलंय भाऊ. कागद तेच प्रिंट करायला द्यायला लागतो. 150 रुपये घेतला ना प्रिंट करायचे. मग कसं वाटतंय तुला. आता तुझा नवीन गाडी लागणार आहे. एवढे दिवस तू घरोघरी फिरून विक्री करत होतीस. जा जोरात बोल ना. आता जेवली नाही काय. लय भारी वाटतं, लय भारी वाटतं. आता योग्य वेळ इल्याच्या नंतर जे सगळं होतं ना विषय कधी पण काय उघडत नाही. स्वतःच वाटलं तर पाय बी दुखतं या घरात बसात. एका माहिती आहे घरात का बसणार नाही आपण असा करू. भारी भारी सुंदर. तर भावना आता मी फ्रेश होतो, पुरणपोळ्या खातो, नंतर तुम्हाला भेटतो. आणि आमचा बबन बघा भाई. बबनला ह्या सर्वात इंटरेस्ट नाही. बबन झोपलाय.
तर मंडळींनो रात्रीचे वाजलेले आहेत 10. अजून आपलं जेवण झालेलं नाही आणि मांजरवाल्या काकी साडी घालायसाठी नाटका करत होत्या, पण व्हिडिओ काढायची म्हणून काकीने खास साडी घातली आहे. असं कर, असं पोकी कर, पोकी असं 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 हात असं जवळ कर, असं असा. आता मित्रांनो पुरणपोळीचा नैवेद्य काका बघतील तर काय, काकाने कॅलेंडर वाटायला दिलेले, अर्धी वाटली हिने आणि उरलेले बघू शकता काका तुम्ही ही काय करते. तर जाऊया आता आपण होळीमध्ये नारळ टाकायला. चला बाय कर, बाय कर पटकन ग, इथे भूक लागले पुरणपोळी खायचे. हो साहेब बाय करा. बाय, मी पण येतोय होळीला. तर चला जाऊया आपण होळीला. I'm walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting strong. कशाला लागवला कशाला? अरे होळीच्या पाया पडायला गेलेली. होळीला नालं ठेवायला गेलो. त्याला नाही नेलंस ना? माझ्या पप्पाला ना नेलं, बोललोय आग पेटते बापरे, माझ्या बाबूला धग लागेल ना म्हणून नाही नेले. माझ्या बाबूला भीती वाटली तर आतमध्ये उडी मारली तर. आज काय होतं सांग? आंब्याच्या झाडावर आता आंब्याच्या झाड चढलेलं पोर माझं, आंबे काढून गेलेलो. खाता मायस पण आंबे हत काय, डोळे बघा उघडे आहेत काय, किती झोपाती बघा. फ्लॅश चालू आहे. झोपा नाही का? झोपा जा तुझा, चुला जा तुझा, तू टाइमपास करून चल निकाल. आणि भावांनो हा जो चिवडा आहे तो आईच्या फॉलोअरने आणला होता. तुम्ही आता मी फस्त करतोय. काल आईचा एक फॉलोअर फॅन बांधिलकी परिवारातला एक सदस्य आला होता आईला भेटायला. आईला भेटला आणि तो गेला. आणि मग नंतर तिकट आहे त्याचा भाऊ जो होता तो आला चिवडा घेऊन आणि त्याने चिवडा दिला आणि तो चिवडा मी आता खातोय. तुम्ही पण चिवडा खाल्ला असाल तर खावा, काय विषय नाही. चिवडा खावा, चिवडेकरी व्हा, चिवडा खावा आणि खावा. तर आता मी जेवतो. आज पुरणपोळीचा बेत आहे. पुरणपोळी तुम्हाला बघायची असेल तर ती बघायला मिळणार नाही, कारण आज खूप लेट झालेला आहे भावांनो आणि बहिणींनो. तर माझ्या मित्राकडे 4 मांजरी आहेत, त्या ॲडॉप्शनला दिल्या होत्या. तर एकाला त्या हव्या झाल्या तर तो घेऊन गेला होता आणि त्याने असं सांगितलं की त्याच्या तिकीट कॅन्सल झाल्या, त्याच्यामुळे तो एक मांजर त्याच्याकडे ठेवेल आणि 3 मांजरी रिटर्न घेऊन येतो. तर त्याचे क्लिप मी तुम्हाला पुढे ॲड करतो. आपल्या बबनसारख्या त्या मांजरी आहेत भावांनो, एवढ्या गोड आहेत ना, पण आणू नाही शकत. ती आई नको बोलते ना, काय विषय नाही. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जीव आहे आणि जीव राहणार शेवटपर्यंत. बांधिलकीचा विषय, आपला लुक कसा वाटतोय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपले ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत की नाही कमेंटमध्ये सांगा. आणि प्रसाद घेऊन आले पप्पा. होळीत टाकलेला नारळ हा प्रसाद म्हणून खायचा असतो भावांनो. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चाळीतली होळी कशी असते ही बघायला मिळेल, जर मी गाडी घेऊन कुठे गेलो नाही तर. आपला सकाळी 8 जोड प्लॅन होऊ शकतो. जर झाला तर तुम्हाला व्लॉग बघायला मिळेल, पण व्लॉग बघायला भेटणं अशक्य आहे कारण आपला कॅमेरा आहे तो एक मित्र घेऊन गेला आहे. आणि हे दांडकू आपल्याला दिलं आहे त्याने, हे दांडकू बघू शकता. आणि या दांडकूचं वरती आहे हे 360. तर 360 कॅमेऱ्याचा व्ह्यू तुम्हाला उद्या बघायला भेटेल. तुम्ही आता स्टार्टिंगला सुद्धा बघितलं असेल. तर भेटूया अशाच एका पॉझिटिव्ह मालवणी फॅमिली कंटेंटमध्ये. जीव आहे प्राण्यांवर आणि जीव राहणार. आणि भावांनो इंस्टाग्रामला एक मी स्टोरी टाकली होती, त्यांना कमेंटसुद्धा केली होती. त्यांचं माझ्यासोबत बोलणं झालं. त्यांच्या बहिणीने सुद्धा फोन केला होता, त्यांनीसुद्धा फोन केला होता. हा मराठीच माणूस आहे, आपल्या बांधिलकी परिवारातलाच आहे भाई. श्रीमानचा फॅन, श्रीमान दादाचा फॅन बोले तो बात खतम. त्याच्यावर संस्कार ऑलरेडी झालेले आहेत भाई. पण विषय असं झाला की आपल्याला ते खटकला म्हणून आपण ते बोललो. पण काय विषय नाही, त्यांनी दुसरा व्हिडिओ पण टाकला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर शेवटपर्यंत बघा. आपलं बोलणं तुम्हाला कसं गोड वाटतं आहे की खडू वाटतं आहे की तिखट वाटतं आहे हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये मला नक्की कमेंट करा की आपण डेली ब्लॉग केला पाहिजे की नाही केला पाहिजे. आणि डेली ब्लॉग केला पाहिजे तर तुम्हाला डेली ब्लॉगमध्ये काय बघायला आवडेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बाकी आपली मांजर चिल करते, चिल में दिल बच्ची में बच्चा. बघा एकदम चिलमध्ये बंधू आपला झोपलेला आहे. आणि सगळे मला विचारतात
तू मांजरीला वॅक्सिनेशन केलं आहे की नाही, स्टेरलायचं काहीतरी आहे कठीण शब्द आहे भावानं, ते केलं की नाही, तुम्ही मांजरीला काय खायला घालता, काय करता, हे सगळं ते भावानं. त्यासाठी मी एक वेगळा स्पेसिफिक व्हिडिओ बनवेन तुमच्या माहितीसाठी. आता पप्पा आपले आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. पप्पा आलेले आहेत होळीमध्ये नारळ टाकून. होळीमध्ये पूर्ण असं मी कलर पण लावले रे. आई बघ कलर दाखवा हय आत्माराम भिडे गोकुलदास सेकाटे एक नाही लवकुश सोसायटी का एकमेव खजिनदार. माझ्या पप्पांना खजिनदारचं पद आहे भावानं. आणि कलर बिलर आणला आहेत पप्पांनी वन साईड. उद्या पप्पा खेळणार आहेत होळी. 12 वाजता उठून होळी खेळणार आहेत. आणि मी कधी उठेन मला माहिती नाही भावांनो. जर लवकर उठलो तर तुम्हाला होळीचा ब्लॉग पण बघायला भेटेल. नाहीतर उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी अल्टरगिरी असेलच. बाकी काय नाही. माझं बोलणं तुम्हाला आवडत असेल, जर तुमच्यावर नाही तुम्हाला आपले व्लॉग आवडत असतील ना भावांनो, तर प्रेम दाखवा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जीव आहे आणि जीव राहणार शेवटपर्यंत. बाय बाय. बच्ची के दिल में श्रीमान मेरी चाने पिंपरी चिंचवड. Any fear